सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू साठे हे दोघंही निर्दोष आहेत। याबद्दल राज्याचे गृहमंत्री यांना आभार मानायला पाहिजे। संतोष देशमुखांना यांची हत्या होऊन जवळपास 1 महिना उलटून गेलाय, तरी देखील या घटनेतील एक आरोपी अजूनही फरार आहे। त्या आरोपीचं नाव आहे कृष्णा आंधळे। अगोदर प्रतीक गुले, विष्णू साठे, जयराम साठे, महेश केदार या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं। सरपंचाच्या हत्येनंतर 2च दिवसात तिथून बाकीचे सर्व आरोपी फरार झाले आणि यापासूनच सर्व गेम उलटलाय। याच ठिकाणी वाल्मिक कराड आणि विष्णू साठे हे दोन्ही आरोपी निर्दोष ठरत आहेत। ते कसं, चला सविस्तर पाहू। सर्वात अगोदर आपण 2 मिनिटात जाणून घेऊया ज्या दिवशी ही घटना घडली होती त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं। ज्या दिवशी सरपंचांची हत्या झाली होती त्याच्या 2 दिवस अगोदर अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला खंडणी मागण्यात आली होती आणि ही खंडणी सुदर्शन गुले यांनी स्वतः मागितली होती। परंतु या खंडणीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरती धमकवण्यात आलं होतं आणि ज्या दिवशी खंडणी मागण्यासाठी सुदर्शन गुले ऑफिसला आला त्या दिवशी मसाजोग गावामध्ये सुदर्शन गुले, प्रतीक गुले, महेश केदार असे 4-5 जण मसाजोगमधील अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये आले होते। तिथे त्यांच्याबरोबर वाद झाला। तेव्हा कंपनीचे सिक्युरिटी गार्ड असलेले सोनवणे हे मध्यस्थी पडले, त्यामुळे सुदर्शन गुलेने त्यांना मारहाण केली। ही बातमी सरपंच संतोष देशमुख यांना कळली, तेव्हा ते भांडण मिटवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले। तेव्हा सरपंच संतोष देशमुख, सुदर्शन गुले यांच्यामध्ये हाणामारी झाली, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। ते सर्व प्रकरण खंडणी मागणीच्या प्रकरणातून घडलं होतं। त्या दिवशी सरपंच आणि कंपनीचे अधिकारी तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरपंचाची निर्गुणपणे हत्या केली। आपली ही घटना सांगायचं तात्पर्य म्हणजे वाल्मिक कराड आणि विष्णू साठे या घटनेमधून कशा प्रकारे निर्दोष सुटतील हे आपल्याला समजेल। संतोष अण्णा यांची निर्गुण हत्या झाली त्या दिवशी आणि त्याच्या 2 दिवसानंतर देखील वाल्मिक कराड आणि सरपंचाचा मित्र सिद्धार्थ सोनवणे हे दोघं बीडमध्येच होते। पण जेव्हा त्यांना हे समजलं सरपंचाच्या हत्येचं प्रकरण खूप जास्त प्रमाणात पेटलं आहे, यानंतर मात्र वाल्मिक कराड आणि सरपंचाचा मित्र सिद्धार्थ सोनवणे हा तिथून फरार झाला, तर बाकीचे आरोपी देखील फरार झाले होते। आता सर्वात पहिली गोष्ट वाल्मिक कराड निर्दोष असण्याचे। ज्या दिवशी सरपंचाची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड बीडमध्येच होते, परंतु त्याच्या 2 दिवसानंतर वाल्मिक कराड फरार झाले, कारण या घटनेचं वातावरण जास्तच पेटलं आणि स्वतःला निर्दोष म्हणणारे वाल्मिक कराड बीडमधून फरार झाले। जर सरपंचाच्या हत्येमध्ये आणि खंडणीमध्ये कोणताही हात नव्हता तर वाल्मिक कराड फरार का झाले, हा पहिला मुद्दा। नंतर हिवाळी अधिवेशनमध्ये अनेक आमदारांनी जसे सुरेश दस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर तसेच दानवे साहेब, बऱ्याच आमदारांनी याबद्दल आवाज उठवला। एवढंच नाही तर दानवे यांनी हे देखील सांगितलं वाल्मिक कराड हा नागपूरमध्ये लपलाय आणि हे काही दिवसांनी बाहेर देखील आलं। वाल्मिक कराड खरोखरच नागपूरमध्ये लपलेला होता। तर विरोधी पक्षाच्या आमदाराला एवढं माहिती होतं तर वाल्मिक कराडाला पोलिसांनी ताब्यात कसं काय घेतलं नाही, हा दुसरा मुद्दा। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जिथे वाल्मिक कराड पूर्णपणे निर्दोष सिद्ध होतात ते म्हणजे 22 दिवस फरार असून महाराष्ट्रामध्ये राहून, पुण्यामध्ये राहून पोलिसांना सापडत नाही, CIDला सापडत नाही। आणि जेव्हा धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होती त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड स्वतःहून CID ऑफिसला सरेंडर करतायत, म्हणजेच की वाल्मिक कराडला शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश आलं। 22 दिवस होऊन देखील वाल्मिक कराड पोलिसांना सापडला नाही। चौथा मुद्दा वाल्मिक कराड निर्दोष असण्याचे। 5वा मुद्दा वाल्मिक कराड निर्दोष असण्याचे। CID ऑफिसला अशा प्रकारे सरेंडर झालाय जसं काय एखादा राजा आहे। स्वतःच्याच प्रायव्हेट गाडीमधून पुण्यातील CID ऑफिसला आत्मसमर्पण केलं, ही मोठ्या थाटामध्ये। विशेष म्हणजे वाल्मिक कराड CID ऑफिसला सरेंडर होणारे हे बीडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदरच माहिती होतं, म्हणूनच तर ते पुण्यामध्ये येऊन थांबले होते। पण CID पथक आणि पोलीस पथकांना हे माहिती नव्हतं वाल्मिक कराड सरेंडर होणारे। पुढचे मुद्दे देखील महत्त्वाचे आहेत। जेव्हा वाल्मिक कराड सरेंडर होतात तेव्हा त्यांना बीडमधील केसच्या सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात येते। STI पथक, CID पथक आणि सरकारी वकील वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी 14 दिवसाची पोलीस कोठडी मागतात, त्यामध्ये त्यांना परवानगी मिळते। 31 तारखेला वाल्मिक कराडने सरेंडर केलं होतं। आज 11 दिवस झाले, म्हणजे आज 11 तारीख आहे, तरी देखील वाल्मिक कराडबद्दल एकही पुरावा सापडला नाही। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाल्मिक कराड निर्दोष असण्याचे। तर दुसरीकडे जर पाहिलं, विष्णू साठेला सरपंचाच्या हत्येनंतर काही दिवसात लगेच ताब्यात घेण्यात आलं होतं। एवढ्या दिवसापासून विष्णू साठे
पोलिसांच्या ताब्यात होते, म्हणजे पोलिसांच्या रिमांडमध्ये होते. तरी देखील विष्णू साठेबद्दल कोणताही पुरावा आढळलेला नाही. आतापर्यंत कोर्टामधून सांगितलं जात होतं किंवा STI किंवा CID पथकांकडून सांगितलं जात होतं, वाल्मिक कराडने विष्णू साठे यांच्या मोबाईलवरून फोन लावलाय खंडणीसाठी. तो मोबाईल मात्र अद्यापही सापडलेला नाही, पण ती रेकॉर्डिंग कॉल मात्र STIच्या हाती लागली. काल कोर्टाने विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी सुनावली, म्हणजेच की विष्णू साठे कधी पण जामीनवरती बाहेर येऊ शकतो. म्हणजेच की विष्णू साठे यांचे वकील म्हणाले, विष्णू साठेबद्दल खंडणी प्रकरणामध्ये पोलिसांना कोणताही पुरावा आढळला नाही, पण जर ती कॉल रेकॉर्डिंग सापडली आहे ज्या विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडने फोन लावला होता, तर विष्णू साठेच्या वकिलाने किंवा न्यायालयाने कसं काय ठरवलं विष्णू साठेचा खंडणीमध्ये कोणताही हात नाही. 10 जानेवारी 2025 पर्यंत पोलिसांनी विष्णू साठेला पोलीस कोठडी सुनावली होती, पण काल कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुन्हा पोलीस कोठडी मिळाली नाही, फक्त न्यायालयीन कोठडी मिळाली, तेही 14 दिवसाची. म्हणजेच की विष्णू साठेवरती कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. एकीकडे CID SIT पथक सांगतंय विष्णू साठेच्या मोबाईलमधून कॉल गेलाय आणि त्याची कॉल रेकॉर्डिंग सापडली, तर दुसरीकडे वकील सांगतायत विष्णू साठेचा खंडणीमध्ये कोणताही हात नाही. जर वाल्मिक कराड आणि विष्णू साठे या दोघांचा खंडणीमध्ये कोणताही हात नाही, तर ते दोघांचा सरपंचाच्या हत्येप्रकरणी कोणताही हात नाही हे नक्की सिद्ध होत आहे. म्हणजे जर एकंदरीत पाहिलं तर हे पूर्णपणे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की गेल्या 22 दिवसांमध्ये सर्वच आरोपी फरार होते. त्या दरम्यान सर्व काही पुरावे लपवण्यात आले किंवा मिटवण्यात आले. ज्याप्रमाणे आपल्याला वाटतं सरपंच संतोष देशमुख हत्या यांच्या पाठीमागं मास्टरमाइंड वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन गुले आहे, तर हे सर्वांची चुकी आहे. कारण की बीड जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाचा टर्नओव्हर होतोय आणि हा करोडो रुपयाचा टर्नओव्हर एकटा व्यक्ती किंवा एकटा राजकारणी नेता कधीच हे पचवून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याला अनेक मोठ्या लोकांची गरज पडते. पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आंदोलन केले जातात, मोर्चे काढले जातात, तरी देखील मात्र आरोपींवरती आतापर्यंत कोणती कारवाई झाली, CID किंवा पोलीस किंवा SITच्या तपासामध्ये कोणते पुरावे मिळाले हे कधीच जनतेसमोर आलेले नाही आणि कधी येणारही नाही. संतोष देशमुख यांच्या मुलीने सांगितले, मुख्यमंत्र्यांना विनंती केली, आतापर्यंत आरोपीवरती काय कारवाई झाली, आरोपींचे कोणते पुरावे मिळाले, नेमकं कोर्टामध्ये काय बोलणं झालं याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आणि पोलीस देखील काही माहिती सांगत नाही. म्हणजे जर एकंदरीत पाहिलं सर्व लपवण्याचा प्रयत्न केला जातोय. धनंजय मुंडेचा राजीनामा अजित पवार 2 मिनिटात घेऊ शकतात, पण ते का घेत नाही त्याच्या पाठीमागं कारणही तसंच आहे. कारण की धनंजय मुंडे यांनी अजित पवाराला बऱ्याच कामामध्ये मदत केलेली आहे आणि त्या कामाची परतफेड करणं या अजित पवारांना भारी जाणार. त्यामुळे अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये असे कित्येक मंत्री होऊन गेले, त्यांच्यावरती एकदा आरोप लागले होते, परंतु त्यांनी कोणतीही मागणी न करता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामध्ये होते RR पाटील. RR पाटीलांवरती एकदा आरोप केला गेला होता, तेव्हा त्यांनी कोणाचाही विचार न करता, कसलाही विचार न करता मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या ठिकाणी तर संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय, तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नाही. ही राहिली त्यांची पर्सनल गोष्ट, राजीनामा द्यायचा की नाही, पण जे कोणी आरोपी आहे त्यांना पूर्णपणे वाचवलं जातंय हे तर नक्कीच सिद्ध होतंय. मात्र पैसे जिंकले आणि जनता हारली, कारण की कोर्टाने आता न्यायालयीन कोठडी विष्णू साठेला सुनावली आहे. काही दिवसात वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपेल, त्यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येईल आणि हे दोघंही जामीनवरती बाहेर येईल. म्हणजेच की या घटनेचा खरा मास्टरमाइंड सुदर्शन गुलेला करण्यात येईल. कारण की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सुदर्शन गुले जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांना मारत होते त्यावेळेस तिथं उपस्थित होता. सुदर्शन गुले जो वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांच्यासाठी काम करतोय, याच्या फेसबुक प्रोफाईलवरती जर आपण जाऊन पाहिलं तर याचे वाल्मिक कराड आणि विष्णू साठे या दोघांबरोबर अनेक फोटो, अनेक व्हिडिओ आहेत. अवघं 26-27 वयामध्ये एवढा मोठे गुन्हेगार कसं काय होऊ शकतो? म्हणजे सुदर्शन गुलेने हे स्वतःच्या मनाप्रमाणे केलंय, म्हणजे त्याला सरपंचांना मारायचं होतं म्हणून त्यांनी हा प्लॅन केलाय, हे शक्य नाही. याच्या पाठीमागं नक्कीच कोणातरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे. भारताच्या संविधानानुसार जर पाहिलं कोणत्याही आरोपी विरुद्ध पुरावा सापडला नाही तर तो आरोपी गुन्हेगार सिद्ध होत नाही. त्यामध्ये फक्त एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो, ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कारण की देवेंद्र फडणवीस यांची न्याय द्यायची पद्धत वेगळी. ते सुरुवातीला कधीही काही बोलत नाही आणि जेव्हा पुरावे मिळतात तेव्हा त्यांच्या पद्धतीने कारवाई केली जाते. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, सरपंच संतोष देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ते न्याय देतील का? एक कमेंट करून नक्की कळवा.